एक वेगळ्या प्रकारचं तेल वांग बनवतोय. वांगी थोडीशी कमी आहेत म्हणून डेकोरेशनला बाकीच्या सगळ्या गोष्टी घेतल्या, पण यात टाकताना आणि ते करताना आता तेल गरम झालेलं आहे, ह्याच्यामध्ये अशी मोहरी आहे ना, ती अशी टाकली की असा आवाज तर 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 काय मजा येते बघा. हा बघा, ही अशी मोहरी टाकली, आवाज येतोय. हां, मग त्याच्यामध्ये टाकलाय कढीपत्ता, आवाज बघा, कढीपत्ता टाकला. आता टाकणार कसं आपण हा लसूण, हा बघा टाकणार आहोत. लसूण टाकला की हा असा कांदा फेकायचा याच्यामध्ये. हा बघा, हा 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 टाकायची त्याच्यात. आता झारा मस्त की असं हलवायचं या तेलामध्ये, थोडं जरा चांगलं शिजवून घ्यायचं थोडं. मग एक एक गोष्टी टाकत राहील. मग ते टाकताना कशा टाकायच्या, अशा पेरायच्या, पिस करायच्या, टाकायच्या. मग खूप सुंदर लागतं. एक एक वस्तू वेगळी चव पाहिजे, प्रत्येकाची वेगळी चव लागली पाहिजे. ती ह्या वांग्यामध्ये ते वांग्यामध्ये आपण करायचं. हां बस. मिठाचं ना काय होतं, कांदा लवकर शिजून निघतो. भाजी थोडंसं मस्त छान. ती त्याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये हा वेगळ्या तऱ्हेचा एक इथंच बनवलेला एक मसाला आहे. हा कांदा लसूण मसाला असं म्हणलं जातं याला. हा थोडंसं जरा त्या तेल वांग्याला थोडंसं तिखटपणा येण्यासाठी वापरतात. त्यांनी तेल वांग अतिशय सुंदर लागतं भाताला. खाण्यात खरी मजा ती असते त्यातली. काळा मसाला पण वापरतोय, त्याने एक वेगळी चव येते. धनी जिरा आहे त्याच्यामध्ये, वेगळी चव येते वेगळी. हा मटण मसाला बरं का. वांगे हे मटणासारखे लागलं पाहिजे. मटण नाही खायचं आपल्याला, वांगच खायचं. बघा मसाले आम्ही इथं बनवतो बरं का, वेगळ्या प्रकारे. चवीने देणार ते फक्त जोशी काकाच देणार. जिभेवर कुठल्याही मसाल्याची चव सतत रेंगाळणारीच तुम्हाला मिळेल. आमची कुठेही शाखा नाही. जे काय आहे ते इथे आहे. इथे यायचं, बघायचं, शिकायचं आणि घरी जाऊन एन्जॉय करायचा. तर ती घरी नाही. हां, आता बघा त्यात आणखीन काय काय टाकतं तिथे. कोथिंबीर आहे की त्याच्यावर असे मस्त पेरणारे बरं का. हा हा काय लागते कोथिंबीरीला एक वेगळा स्वाद. हा बघा, हा 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 ती पेरली बरं का, आता मी टाकली नाही, पेरली. हा हा सगळं असं पोटभर सामान घालायचं. कंजूशीपणा करायचा नाही. कंजूशीपणा केला की तर चव येणार नाही. बटाटा फ्लॉवर पण टाकलाय, टमाटर पण टाकलाय डेकोरेशनसाठी, बाकी काही नाही. मूळ चव ही वांग्याचीच लागणार आहे, तेल वांग्याची. ती खाताना वांग तोंडात टाकली असं वाटतं की आपण मटणाचा पीस खातो. काय मटण नाही खायचं तर फक्त वांगे खायचं. हां ती नुसती वांग्याची भाजी करतात ना. हां घेऊन घ्या दुसरं
आज आपण या इथे भाताला मस्तपैकी एक सुंदर अशी दह्याची फोडणी दिली. त्याच्यामध्ये लाल मिरची, हिरवी मिरची, मग त्याच्यामध्ये कढीपत्ता, जिरं, मोहरी, आहा, हिंग. हिंगाचा वास एक वेगळाच असतो आणि जरा कढीपत्त्याचा वास त्याहूनही वेगळा. आता ह्याच्यावरती हे सगळं तयार झाल्यानंतर ह्याच्यावरती तेल वांग असं पेरायचं, असं 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 पेरायचं आणि मग असं हळूहळू हळू एक 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 बाजूला घेऊन ती खायला सुरुवात करायची. बघा, चवीने खाणार त्याला फक्त जोशीबाच देणार आणि ही चव तुम्हाला कुठेही मिळणार नाही. सतत जिभेवर रेंगाळणारी चव फक्त आम्ही आणि आम्हीच देऊ शकतो, म्हणजे जोशीबा. या इथे तुम्हाला वेगवेगळे पदार्थ शिकवतो, नवीन नवीन. बघत राहाल तुम्ही, खात राहाल आणि बोटं चाटत राहाल. तोडायची नाही बरं का, फक्त चाटायची. हां, या लवकर आणि बघा. हे बघा तेल, तेल बघितलं येतात किती आहे. आता हे ह्याच्यावर असं असं मस्त टाकणार मी. हे बघा, असं टाकलं. आता ह्याच्यावर चमचा असा घालायचा आणि असं हळूच खायला. ती काय चव लागते ना, ती नजर वेगळीच. घेऊन बघा तुम्ही. आज सगळेजण या इथे तेल वांग, ते सुद्धा ताकाची आणि दह्याची अशी मस्त सुपर फोडणी दिलेल्या भाताबरोबर खाण्यासाठी सगळेजण बसलेले आहे. हे तेल वांग एकदम वेगळ्या प्रकारचं आहे. एकदा खाल, बोटच तोडून खाल. बघा, इतकं सुंदर बनवलं आहे. फक्त बोटं तोडायचे नाहीत आपल्याला, ती फक्त जोगून ठेवायची आहेत. कारण इथं आल्यानंतर तुम्हाला मी शिकवणार आहे. तेल वांग चवीने खाणार, जोशीबात देणार. सतत जिभेवर रेंगाळणारी चव ही आमच्या फक्त तेल वांग्याचीच, आमची कुठेही शाखा नाही. या लवकर आणि सुरुवात करा खायला. हे बघा, आता मी सुरुवात करतो. असा चमचा घ्यायचा आणि काय बांध ही घरी माझ्या खाण्याची.